चला तर मग आज संध्याकाळचा चहा प्यायला. इथे मी गवती चहा तोडून घेते फ्रेश चहासाठी. बघू शकता तुम्ही, घरातल्या अंगणात आईने गवती चहा लावला. तेच मी सांगते, फ्रेश. आता इथे चहा बनवायला घेतला. थोडी साखर टाकते, थोडी चहा पावडर टाकते. हां, माझ्या बहिणीचा मुलगा आला आहे. त्याला हे असं करायला खूप आवडतं. त्यासाठी आज फक्त त्याच्यासाठी हा पहिला व्लॉग. सांभाळून घ्या. सगळे डबे जागेवरती ठेवले, चहा करायला घेतला. आता आलं किसून टाकते आणि जो आपण फ्रेश गवती चहा आणला होता ना, तो पण धुवून टाकणार आहे मी त्यात. हेच मी तुम्हाला इथे दाखवते, गवती चहा तोडलेला. आता तो धुवून घेते आणि असं चहामध्ये टाकून देते. माझा हा व्हिडिओ माझ्या बहिणीच्या मुलाने काढला आहे, त्यामुळे थोडं ऊपर नीचे होतं आहे. फेस जरी थोड्या वेळासाठी नीट नसेल दिसला तर थोडं लहान मुलांच्या याने समजू शकता तुम्ही. छोटेसे नाजूक हात आहेत ते. इथे दूध टाकलं, अजून थोडंसं दूध टाकलं. चहा जरा मी जास्तच बनवते आज. चहा टोस्ट खायचा विचार आहे ना, त्यासाठी चहा जरा जास्त बनवला. मस्त असा मी चहा गाळून घेतला. एक स्वरासाठी म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, दुसरा आईसाठी आणि तिसरा माझ्यासाठी. आणि तिकडं कपात दूध दिसतंय ना, ते माझ्या मुलासाठी आहे. हा माझा बहिणीचा मुलगा स्वराज. तो तेच सांगतोय, चहा खूप छान बनला मावशी. आणि मलाही विचारतो, कसा बनलाय मावशी चहा. आई आमच्याकडे बघते काय चालू आहे यांचं. हे तेच छान झालाय चहा. इकडे तोही म्हणतोय की खूप छान झालाय चहा मावशी. मग मी विचारते, कसं वाटलं आज तुला, छान वाटलं ना.